धन्यवाद मायबाप. आपल्या संप्रदायामध्ये आपल्या पंथामध्ये 4 प्रमाणं मानली जातात: श्रुती, स्मृती, वृद्धाचार आणि मार्गरूढी अशी 4. तर त्यापैकी श्रुती ही सर्वज्ञाचं लीळाचरित्र म्हणजे सर्वज्ञाच्या काळातली घटना लीळा, आणि स्मृती म्हणजे भट्टोबास लिंबा इथं राहिले 16 वर्षे, त्या 16 वर्षाच्या कारकिर्दीत ज्या घटना घडल्या त्याला स्मृती म्हणतात. आणि त्या स्मृतीप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे, ती श्रुतीप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे आणि आपलं जीवन कडीला लावायचं असं आहे. तर बऱ्याच वाचनिक बंधू भगिनीने मला फोन केले, म्हणले बाबा स्मृतीस्थळाच्या व्हिडिओ टाका, म्हणजे आम्हाला सदोदित ते कधी बी काढून वाचता येईल, आम्हाला ऐकता येईल. आणि त्यामुळं हो मी स्मृतीस्थळाचे आता तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत आहे. आजचा हा व्हिडिओ तर सांगतो तुम्हाला काय स्मृती घडली तिथं. तर वासनिक एक दिवशी भट्टोबासाला एका वासनिकानं जेवायला बोलवलं. तर जेवायला बोलल्यानंतर भट्टोबासाशी एकी वासनिकी सुवर्ण पुष्पूचे आणि जेवायला बोलल्यानंतर तिथं त्यांनी जेवताना जेवायच्या अगोदर पूजा केली. तर सुवर्ण पुष्पानं पूजा केली. तर पाटावे उंची पासवडी वाहिली व उंची वस्त्रे प्रदान केली त्याला. पासवडी वाहिली, मोतियाचा चौक भरला, धूप मंगळ आरती करून केली, त्यासाठी आरती धूप दाखवलं. येतुलीने भट्टोबासा वारल्या. भट्टोबास म्हणले हे करू नका, तरी त्यांनी केलाच. आणि मग डोळ्याला आसू आणले. म्हणजे खरंच आपल्याला देवानं काय सांगितलं आहे, पूजा पुरस्कार न स्वीकारावे, आणि आपण पूजा पुरस्कार स्वीकारायलोच याचं दुःख भट्टोबासाला झालं बाबा. आणि मग वासनिकानं विचारलं, भट्टो दुःख का करता, काय झालं, म्हणजे आमच्याकडून काही चुकलं का? भट्टोबास म्हटले, हा गा आस्तीपरी काय आहे माझ्या बापाशी वहिली, म्हणजे आस्तीपरी देवानं सांगितली, म्हणजे असं निधानिक कसं राहायचं हे आमच्या देवानं कसं सांगितलं आहे. तर ती काय मला सांगितली का दुसऱ्याला सांगितली, मग मी त्याप्रमाणे वागायला नाही पाहिजे का, असं भट्टोबासानं त्या वासनिकाला सांगितलं. आणि ते मग भट्टोबास मात्र ते वासनिक पात्र गपचूप राहिले. त्याला वाटलं खरे भट्टोबास म्हणतात हे. त्यामुळे आज ते आपली श्रुती बी सांगते की आपण पूजा पुरस्कार म्हणजे साधकानं पूजा पुरस्कार न स्वीकारावे, आणि स्मृती बी सांगते की आपल्या साधकानं पूजा पुरस्कार न स्वीकारावे, पण आपण स्वीकारतो तर ते आपलं योग्य नाही. तर पुन्हा दुसऱ्या स्मृतीमध्ये काय म्हणतात बघा, चुली भानवशी निषेधपूर्वक विकसुत्व ज्ञान करणे. एक दिवशी भट्टोबास म्हणाले, महात्म्या चुली भानवशीनं घालावे. चुली घालू नये. भानवशी म्हणजे पाकग्रह करू नये, स्वयंपाकघर वेगळं करू नये, आणि चुली मांडू नये. भानवशीनं घालाव्या. प्रस्ताव पडेल आणि जर काम पडेल तर इटोला मांडावं. इटाची चूल करावं, दगडाची चूल करावं. आणि अभेगते येतील तर रोटिया भरीत कराव्या. आणि लय झालं तर जर अभेगत आले तर पहिली गोष्ट त्याला भिक्षाला द्या. पण भिक्षाला नाही जमलं, वेळ हे आवेळी आले ते, तर त्यासाठी रोट्या करा. रोट्या म्हणजे तेल न लावता पोळ्या करायच्या, रोट्या कराव्या. शेवया सरवळ्या काढून घालू न द्या, आणि शेवाळ्या करू नका. आणि ह्या असे काय वाया शिवनेनं करावे, आणि शिव नका कधी बी शिवीत बसू नका. आणि वळथा काळ न घालावा, वळथा काळ जाऊ देऊ नये. आणि पुन्हा सुई संग्रह न व्हावा, सुईचा पण संग्रह करू नका, सुई पण जवळ ठेवू नका म्हणले. आणि सुईनं मग शिवायचं असलं तर काटेने शिवावे, नख न फेडावे, आणि नख काढू नये. ते मनानं निघले तर निघू द्या, नख काढू नये. आणि हाती पायकानं घ्यावा, असे निरोप केले. काय बाबा ही किती विरक्त आचार ह्या. आता असा आचार आपल्याला होणं शक्यच नाही. आणि परंतु काही ना काहीतरी आपण आचार केला पाहिजे. आणि ही स्मृती ऐकून आपण निखोळ उच्चृंखल न वागता काही ना काहीतरी आचार करून आपलं भलं करून घेतलं पाहिजे, अशी ही स्मृती आपल्याला सांगते. दुसऱ्या पुढं काय म्हणतात,
पूर्वयामे अशेन दर्शने ब्राह्मणा सुधरारूप प्रकाशी भिक्षा देणे. एक वेळ भटोबाशी मार्गे जाता सकाळीच जेवले. जाऊ लागले कुठंतरी प्रवासाला. मग सकाळी सकाळी जेवण केलं त्यानं. एके ब्राह्मणे देखिले आणि म्हणितले, हे काही एवढाच वेळ कसे, इतक्यात लवकर जेवायले कसे. तर भटोबास म्हणले त्याला, स्वग्रामे सकलाचार, स्वतःच्या गावात सगळा आचार करा. आणि चाड्य ग्रामे तदर्कम, आणि दुसऱ्या गावाला गेलं तर अर्धाच करा. आणि नगरे पादमाकमचे, आणि नगरात मोठ्या शहरात गेलात तर चतुर्थ करा. आणि पती सुधरावचे रे, आणि वाटानं जात असताना शूद्र म्हणजे कमी जरी आचरण केलं तरी चालतंय. आणि मग हे ऐकून त्या माणसानं भिक्षाच केली. हो, दीक्षा हे घेऊन टाकलं, संन्यास घेऊन टाकला. इतकं मत ताकद त्या भटोबासाच्या बोलण्यात होती. आता पुन्हा पुढची स्मृती बघू आपण. स्मृतीमध्ये काय म्हणतात, रुसला महात्मा पचन के चुकला म्हणणे. एक वेळ भटोबासाती एकी वासनिकी समस्त सहित जेवायला नेले. एका वासनिकानं भटोबासाला सगळ्या भिक्षुकासहित म्हणजे जेवायला नेले. एक महात्मे रुसून न जेवतीची, आणि एक महात्मे रुसले आणि जेवले, जायला तयार नाही त्या. आणि ते कोणानं म्हणायची, कोणालाच ऐकलं, आणि त्या वास्तिकाकडे काही जेवायला जाईन. मग भटोबाशी म्हटले, रुसोनी तरी पचन के चुको कागा, आणि ते उगीच राहिले. बरं झालं म्हणले, रुसला असतं ते बरं झालं, तुझ्याच्यानं पचनक्रिया तरी चुकली. कारण देवानं सांगितले पचन पाचन न कीजे. पचन म्हणजे स्वतः करणे, स्वतःसाठी स्वतः पचविणे म्हणजे स्वयंपाक करणे, आणि पाचन म्हणजे दुसऱ्याकडून करून घेणे. दुसऱ्याकडून बी करून घ्यायचं नाही आणि आपण बी करायचं नाही, असं सर्वज्ञानं आपल्याला सांगितलं आहे. आता पुढं काय म्हणतात भटोबास, ते म्हणतात, एक दिवस भटोबाशी म्हटले, कीर्तीचे तरी वैरागी करो की गा, परी पाय न पसरो. कीर्तीचं तरी वैरागी करा, वैरागी चांगलं झालं नाही तर नाही झालं, खरं वैरागी नसतं नाही होत तुमच्याकडून, न करा, पण कीर्तीचं ती वैरागी करा, पण पाय पसरू नका, त्याच्या मागं राहू नका, त्याला सोडून देऊ नका, असं भटोबासानं म्हणले. आणि हे करून आपण तरी थोडं वैराग्याचे राहायला पाहिजे. म्हणजे पूजा म्हणजे आपण तरी देखील भिक्षुकायनं साधकायनं त्या पूजा पुरस्कार न स्वीकारणे, असे म्हणजे विकाराच्या आरी न जाणे, हे असं आपण समजून घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आता पुन्हा काय म्हणतात भटोबास, एक दिवस अवघ्या समयात भटोबासाशी एके अभ्यास केले, जेवायला बोलवलं आणि केले. तिथे भटोबास भिक्षुकास गेले. मग सगळे संघ गेले. मग एक वीर रागू वैराग्याच्याने भरलेपणे राहिला, आणि एक माणूस होता तर तो स्वतःला जास्त म्हणजे वितरागी म्हणजे समजित होता, किंवा मग वैरागी समजित होता. तो म्हणला, मी नाही येत, आमच्या देवानं असं काही सांगितलं नाही. मग त्याच्यामुळं मग तो काही गेला नाही, भरलेपणे राहिला. भटोबाचा मुख्य समस्त जेवून आले, आणि मग आता सगळे जेवायला गेले, जेवून आले, आणि मग कोणी पाणी पित होतं, त्यातलं एक जण पाणी पित होतं. आणि मग तेही रासबे म्हणितले, घ्या बापा ढसा. आणि मग पुन्हा हे तिथं काय म्हणू लागला तो माणूस, मग प्या पाणी प्या, आले जेवून आता प्या पाणी. ते भटोबाशी ऐकले आणि कोपले. भटोबाशी म्हटले, येताशी कागा, आला असतास तर त्या वासनिकाला तरी बरं वाटलं असतं तू आल्यावर, त्याला वाईट वाटलं ना तू नाही आल्यामुळं. येताशी कागा, वाटीभर तूप जेवलाशी, आणि वाटीभर तूप खाल्लं असतंच तरी प्रीतीचे प्रमाण राखले असते. म्हणजे त्या वास्तिकावर आपली प्रीती आहे, वास्तिक तरी तुझ्यावर खुश झाला असता. परंतु आता तुला कोण राखीन तुला सांग. वसाई म्हटले, एक सेवीत जा, एक न सेवीत. एक खाऊन म्हणजे कर्म करून वाया जातो, आणि कर्म न करताच दुसऱ्याला नाव ठेवून वाया जातो. तू नाव ठेवायलास हे तुझं बरोबर नाही, असं भटोबासानं सांगितलं. मन ते अनुपातले, आणि मग त्याला थोडं दुःख झालं त्या भिक्षुकाला. तर बाबा पुन्हा काय म्हणतात, नित्यनैमित विधी प्रकाशे शेणपुंजी दृष्टांत कथन. म्हणजे एक दिवस भटोबाशी निरूपण केले, राजसा तामसा आटणी प्रधान. म्हणजे राजस तामस जे लोक असतात त्याला आटन प्रधान आहे, आटणामध्ये जातो. आणि सत्वस्था शुश्रूषा प्रधान. आणि सत्वस्थ माणूस आहे त्याला
पडल्याची शुश्रूषा तो करू शकतो. का प्रधान विधी माहेर, नित्यविधी माहेर आहे, नैमित्तिक विधी सासर आहे. नैमित्तिक विधी सासर आहे. जासन वटस्थानी व्हावे. शेणपूंजी असे. आणि पण त्यानं एक थोडा दृष्टांत दिला. एक शेणपूंजी असते, म्हणजे शेण गोळा करणारी पोरगी असते, आणि ते सगळे पोटे माझे 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 म्हणते. हे पडलेलं शेण माझं, हे ते माझं, हे पानं. तसं सगळे कर्म म्हणजे आपण माझे 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 म्हणले पाहिजे. आणि तसे ऐसे दास्य करावे का, आणि त्याप्रमाणे त्या पोरीसारखं दास्य आपण केलं पाहिजे, असं भोटवासानं म्हणलेलं आहे. तर पुन्हा काय म्हणतात भोटवास, अगदीच भोटवास म्हणितले निमित्त विधी करावा का, निमित्त विधी करावा. मग 8 वर्ष निमित्त विधी करता हे गोसावी सांगितले, ते 16 वर्ष भांडेकरांना सांगितले. मला 3-3.5 वर्षात निमित्त विधी करताना जे भोटवा सर्वज्ञांनी सांगितलं, ते भांडारकरांना 16 वर्षात सांगितलं नाही, असं भोटवास म्हणतात. तर म्हणून नित्यविधी मळल्या नैमित्तिक विधी आचरिजे. नित्यविधी जर मळाला असेल, नित्यविधीमध्ये तुम्ही जर करत नसताना योग्य काम, तर तुम्हाला जर म्हणजे हे होत नसेल, तर तुम्ही निमित्तविधी करायला झाला पाहिजे. आणि नव्याशी सांगतो आणि आसक्ता शुश्रूषा हे दोन्ही अवघड आहे. नवीन माणसाला सांगत देणं आणि आसक्ताला ते शुश्रूषा करणं हे दोन्ही अवघड येतं. ते गोमट्या कारण आहेत आणि ओकट्या बी कारण आहेत. म्हणून चांग प्रयत्ने आसक्ता आश्रमाचे करावे. म्हणून जर होत असेल आपल्याला, तर चांगल्या प्रकारे आसक्ताचे आक्षेमाचे दास्य करावे. जसे कोथळोबासाने श्रीप्रभूची केले, जसे कोथळोबासाने श्रीप्रभू महाराजाची सेवा फार चांगली केली, त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. अधिकरणाजवळी अशी जे आतावर जिज्ञासके जे जर आपल्या गुरुजवळ अधिकरणाजवळ असेल, त्यावेळेस आपण जिज्ञासा करावा, शास्त्र अभ्यासावा का विदेशी आटंकी जे मध्यव्रथा काळ वाया जाऊ नये दे, आणि नाही तर मग आटणाला जा, पण मधातच वृथा काळ जाऊ देऊ नये का, असं भट्टवासानं सांगितलं आहे. बाबा अतिशय स्मृतीस्थळ अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे मानव संप्रदायाचा. याच्यामध्ये म्हणजे कसं आचरायचं, आपण कसं वागायचं, कसं राहायचं याचं ज्ञान दिलेलं आहे. त्याप्रमाणे जो माणूस ज्या चालन त्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझं मत आहे. बाबा तुम्हाला हे इथंच आपण थांबू. तोपर्यंत दंडोत प्रणाम.